आज का नाही दिवसाची सुरुवात डायरेक्ट इथूनच झाली होती, कारण तब्येत त्यांनी पण थोडीशी खराब झाली होती, म्हणून झोप त्यांनी पण भरपूर घेतली. डोळं चोळत चोळत की नाही बाहेर आलो तर हे चेअरमन आलं होतं. दिवसातला का नाही ह्यो क्षण बघितला म्हणजे लय भारी वाटतं, कारण प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही बघतच असता मी गुरांसाठी किती कष्ट करतो, मग त्याचाच रिझल्ट सकाळ संध्याकाळ बघायला गावत असतो. आज सकाळ सकाळचं वातावरण पण का नाही पावसाच झालं होतं. मला वाटलं आज पण पाऊस येईल थोडासा. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. काल पेरलेलं रानात की नाही आज वापत्याने वडून घ्यायचं होतं. केलेलं सगळं काम दाखवतो, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. घरचं सगळं काम त्याने उरकून आलं आणि थोडंसं सारं त्याने वडलं. तोपर्यंतच का नाही घाम त्याने भरपूर आला आणि त्या घामाची चव पण खऱ्या टायबर का मिठासारखी. आजपर्यंत का नाही कधीच एवढं काम करत नव्हतो, पण आता काम त्याने भरपूर करायला लागते. थोड्याच वेळात का नाही मम्मा ती जेवण घेऊन आली. नंतर चला का नाही आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो. काय जणांनी खिचडी खाल्ली आणि काय जणांनी भाकरी खाल्ली. नंतर चला का नाही इकडं लागणीच्या रानात आलो. तुम्ही पाठीमागच्या 3 दिवसापूर्वीच्या लॉग मध्ये बघितलंयच आपण उत्तम नोडाचे हे औषध वापरलेलं आणि त्याच तणनाशकचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. उत्तम नोडाचे हे औषध का नाही मी पहिल्यांदाच वापरलेलं. अगोदर वापरलेलं तणनाशकांपेक्षा ह्याचा रिझल्ट चांगला आहे आणि ह्याचा यूज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार करू शकताय. जर सांगितलेल्या प्रमाणानुसार यूज केला तर रिझल्ट आपोआप दिसून जाईल. आणि हो, पहिल्या तणनाशक पेक्षा कमी किमतीत पण मिळतंय, त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी का नाही फायद्याचं ठरतंय. बाकी काय नाही, ह्याचा रिझल्ट तर तुम्ही बघितलायच. फक्त 3 दिवसात एवढं गवत सुकलंय. नंतर चल का नाही इकडे मेगा सूटच्या रानात आलो. 12-1 वाजल्यापासूनच तयारीला लागायला लागतं, कारण फक्त मेगा सूटच नाही तर बाकी वैरण पण तोडायची असते. कसलाच वेळ न करता कामाला पण सुरुवात केली, कारण सगळं काम त्याने तर एकट्यालाच करायचं होतं. वैरण काढत असताना का नाही हाताला ती भरपूर कापत असतंय, त्यामुळे जपून काम करत जावा. नंतर चल का नाही सगळं मेगा सूट ती बांधून घेतलं गाडीवर. वारं त्याने जर असलं ना गाडी घरापर्यंत जात सुद्धा नाही, कारण मेगा सूट त्याने खूप लांबडा आहे. नंतर चला का नाही ती वैरण टाकून इथं ऊस तोडायला आलो. ऊस तोडायला जायच्या आधी म्हटलं विहिरीतलं पाणी ते बघून घ्यावं. पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलंच होतं, विहिरीतलं पाणी त्याने निघून गेलतं. तिथनं डायरेक्ट ऊस त्यांनी तोडायला आलो. ह्यो पाठीमागे सगळा ऊस दिसतोय तो गुरांसाठीच ठेवलेला आहे. अजून महिना 1.5 महिना किती जरी खाल्ला तरी संपून जात नाही, त्यामुळे गुरास निघा नाही वैरणीचं टेन्शन राहिलं नाही. बाकी काय नाही, मी सगळा ऊस त्यांनी तोडून घेतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा की, आणि सोबतच घंटी या बटनाला पण रंगवून टाका. आणि जर रंग बसत नसेल तर त्याच्यावर क्लिक करा. तर भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.